कुंडलिक शेंडे हे आजारी असल्यामुळे ढगफुटी झाल्यामुळे पाणी खूप आलतं, त्यामुळे आम्हाला नेता आलं नाही। आणि जे पाण्यातून बाजू स्वतः आम्ही नेलं कंबरा इतक्या पाण्यातून आम्ही 1.5 किलोमीटर वर उचलून नेले आणि शेवट त्यांनी पाणी पाहून त्यांचे फार ते बेशुद्ध अवस्थेत झालते आणि तिथं जाऊस्तवर ते नगरला म्हणजे रस्त्याने जातानाच त्यांचा मृत्यू पावला। आमच्याकडे कुणी म्हणजे आले पण नाही, कोणचा सदस्य नाही, ग्रामपंचायत सरपंच पण नाही आले आणि पाहिलं पण नाही, अजून विचारलं पण नाही कसलं। मी कळवलं होतं आमदार साहेबांना, पण त्यांनी ते फोनवरून बोलले फक्त, पण ते अजून गाठभेट घेतली पण नाही आहे। आणि बरं आहे का विचारलं। 2-4 लेकरं आहेत माझे, त्यांचा आज बापाला दवाखान्यात नाही नेता आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। पाण्यातून मी लेकरं एवढे घेऊन शिनी तिकडं पलीकडं काढे माणसांना बळच बोलवलं आणि मग पाण्यातून पलीकडं जाता जाता पाणी बघून आणि एवढी अवस्था बघून त्यांचा तिथंच मृत्यू झाला। दवाखान्यापर्यंत सुद्धा गेले नाही ते। मग आम्ही तरी काय करा आता, या लेकरांना मी कसं जगायचं आणि कसं काय करायचं। 2 लेकरं एकच, अजून रस्ता नाही आम्हाला, काहीच नाही, मी करायचं काय त्यांना आता। आम्हाला ये जायला वाट नाही, काय नाही। एक पोरग एक पोरगी एवढे लेकरं आहेत माझे, काहीतरी द्या आम्हाला, करावं मदत त्यांनी, फक्त एवढीच इच्छा आहे माझी। आता बाप तर गेलाच त्यांचा, माझं एक कुटुंब सारं आज उघड्यावर आहे, काय करू मी त्यांना। माळेवाडी वणवेवाडी येथील शेतकरी शंकर शेंडे नदीला खूप पाणी आल्यामुळं आणि पूल नसल्यामुळं ते दवाखान्यात वेळेवर जाऊ शकले नाहीत। 3 दिवस नदीचं पाणी कमी झालं नाही, त्यामुळं त्यांना बाजावर घेऊन दवाखान्यात न्यावं लागलं। दवाखान्यामध्ये डॉक्टरने त्यांना मृत घोषित केलं। वेळेवर उपचार झाले नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे। खरं म्हणजे या ठिकाणी पुलाची आवश्यकता आहे, शासनाने याची दखल घ्यावी, ताबडतोब पूल करावा, मयत व्यक्तीला आर्थिक सहकार्य करावं, अशा प्रकारची मी विनंती करतो।